काश्मीरी। अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। MDH राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षामध्ये काल जळगाव आणि उत्तर महाराष्ट्रातल्या अनेक राजकीय नेत्यांचा भरघोस पद्धतीने पक्षप्रवेश जो आहे तो पार पडलेला आहे। त्यानंतर मात्र राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे आणि राजकीय वक्तव्य जी आहेत ती समोर येताना पाहायला मिळतात। शिवसेनेचे मंत्री असलेले गुलाबराव पाटील मात्र गुलाबराव देवकरांच्या पक्षप्रवेशाच्या विरोधात त्यांचं संपूर्ण वक्तव्य पाहायला मिळतं। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत आनंद परांजपेत मुख्य प्रवक्ते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे। गुलाबराव पाटील तुमचे महायुतीचेच मंत्री आहेत, परंतु तुमच्या पक्षामध्ये काल गुलाबराव देवकरांचा पक्षप्रवेश झाला, त्यावर मात्र ते आक्षेप नोंदवताना पाहायला मिळतात की विरोधकांनाच थेट एंट्री जी आहे ती पक्षामध्ये दिली जाते राष्ट्रवादीमध्ये, अशी त्यांनी खंत व्यक्त केली। महायुती म्हणून लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल, तिन्ही पक्ष लढले, पण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या डोळ्यासमोर ठेवून जर पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून होत असतील, महाराष्ट्रामध्ये कुठेही काल जळगावच्या माजी 5 आमदारांनी प्रवेश केला, तर कुठेही महायुतीतल्या दोन्ही पक्षांना आक्षेप घ्यायचं कारण नाही। महायुतीमध्ये प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झाल्यानंतर महायुतीचा धर्म हे नेते देखील पाळतील आणि हे काल प्रवेश झालेले अनेक लोक माननीय अजितदादा पवार साहेबांचे सहकारी मागील वर्षात राहिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना आपुलकीने पुन्हा अजितदादांचं नेतृत्व स्वीकार असं वाटलं। मंत्री गुलाबराव पाटील यांनी फार त्याबद्दल आक्षेप नोंदवू नये। महायुतीचा धर्म कुठेही तुटणार नाही याची काळजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेत असते। फक्त शिवसेनेकडनं तुमच्यावरती टीका होत नाही राष्ट्रवादीवरती, तर भाजपकडनं देखील टीका होते। भाजपचे उत्तर महाराष्ट्राचे नेते आहेत, मंत्री जे आहेत गिरीश महाजन यांनी देखील अजित पवारांवरती बोलताना सांगितलं की अजित पवारांनी प्रोटोकॉल तोडलाय, कारण की अजित पवारांच्या विरोधात जी लोक लढली या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनाच पुन्हा अजित पवारांनी स्वतःच्या पक्षात घेतलेलं आहे, प्रोटोकॉल तोडलाय असं थेट मत जे आहे ते गिरीश महाजनांनी मांडलं। शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे। गिरीश महाजन साहेब हे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आहेत, मंत्री आहेत, पण कुठेही युतीचा धर्म किंवा प्रोटोकॉल हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तोडला नाही। त्यामुळे मला वाटत नाही की गिरीश भाऊंनी फारसं नाराज व्हावं आणि आम्हाला विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जे काही आता प्रवेश होतात हे नेते देखील भविष्याच्या काळामध्ये कुठेही युती धर्म किंवा प्रोटोकॉल तोडणार नाही। खरं तर अशा इन्कमिंग जी आहे ती आता पक्षामध्ये तुमच्या सुरू झाली आहे। जसं शिवसेनेमध्ये ऑपरेशन टायगर राबवलं जातं त्या पद्धतीने तुमच्या पक्षामध्ये काही वेगळं ऑपरेशन राबवण्याची स्थिती आहे का? नाही, आम्हाला कुठलं ऑपरेशन छोटं मोठं सर्जिकल स्ट्राईक करायची गरज नाही। महाराष्ट्रातील अनेक जुन्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माजी आमदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, तेथील संघटनेमध्ये चांगलं काम करणारे लोक असतील, यांचा ओढा स्वाभाविकपणेच हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्याचं नेतृत्व माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून असणं स्वाभाविक आहे आणि येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातनं अनेक नेते स्वग्रही मी म्हणेन पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येतील। खरं तर काल जळगाव आणि उत्तर महाराष्ट्राचा मोठा पक्षप्रवेश तुमच्याकडे झाला, त्यामुळे आक्षेप नोंदवले जातात, परंतु तुमचेही जिथे सिटिंग आमदार आहेत तिथे देखील अनेक जे हरलेले दुय्यम स्थानावरती असलेली जी लोक आहेत विधानसभेमध्ये त्यांना देखील तुमच्या महायुतीतले पक्ष सामील करून घेतात। म्हणून मी म्हणतो ना की गिरीश भाऊ खूप ज्येष्ठ नेते आहेत। आमचे आमदार जे संग्राम थोपटेंना पराभूत करून निवडून आले शंकर मांडेकर यांच्या समोरील त्यावेळेला काँग्रेसचे ते होते संग्राम थोपटे, यांचा प्रवेश देखील भारतीय जनता पक्षाने घेतला। त्यामुळे आपण जेव्हा एक बोट दुसऱ्याकडे घेतो ते 3 बोटं आपल्याकडे पण असतात। त्यामुळे मी त्यांचं अत्यंत आदरपूर्वक विनम्रतापूर्वक गिरीश महाजनांना सांगतो की कुठेही नाराज व्हायची गरज नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं महायुतीमध्ये कुठेही प्रोटोकॉल तुटेल, कुठेही महायुतीचा धर्म तुटेल असं कृत्य होणार नाही।
धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. मुख्य प्रवक्ते होते आनंद परांजपे. त्यांचं म्हणणं आहे की जर एक बोट जर आमच्यावरती तुम्ही करत असाल तर 3 बोटं तुमच्याकडे देखील असतात. त्यामुळे आमच्या सिटिंग आमदारांच्या विरोधातले उमेदवार तुम्ही तुमच्या पक्षात घेतात. त्यामुळे आमचा देखील स्वतंत्र पक्ष आहे आणि आम्हाला देखील अधिकार आहेत. त्यामुळे आम्ही देखील कालचे पक्षप्रवेश जे आहेत ते करून घेतलेले आहेत असं मत जे आहे ते आनंद परांजपे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. MDAचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो. वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही. MDH